अरे सुकू, अरे काय करायली? अरे गोडभर चहा जरी बनव. ऐकते ना? अरे भाऊ, अरे इकडे कुठं चाललंय? काय ना रे, जरा रानात जाऊन येतो, बांध पेटवायचा आहे. बरं ठीक आहे, पण ते गवत जळेपर्यंत थांब, नाहीतर वर फॉरेस्ट आहे. फॉरेस्टला आग लागली तर सगळं गावात जळून जायचं. होय का? मला नको शिकू. फॉरेस्टला पुळका आला का? अरे तसं नाही बाबा, ते फॉरेस्ट झालं ना तर अख्खं गवत जळून जाईल, आणि सगळं गवत जळून गेलं ना तर आपल्या जनावरांना चारा भेटणार नाही. होय, नको लय शिकू. अरे भाऊ, काका बरोबर बोलतायत. तू नको पडू या भानगडीत. वर्षानुवर्षे मी बांधाळत आलोय, काय तू येड्याने बोलतोय? चारा मिळत नाही. मी सांगायचं काम केलं, तुम्हाला काय करायचं तुम्ही करा. अरे वर्षानुवर्ष फॉरेस्ट पेटल्यामुळे ना आपल्याला दुष्काळाची वेळ आली. फॉरेस्ट जळलं म्हणजे काय दुष्काळ येतो का? हे मला तू नवीनच सांगायला लागला. चल जातो मी. हे बघ गाना, जे अधिकारी उद्या येणार आहेत ना वन विभागाचे, त्यांची तयारी करू आपण. तोरे ना तू बाकीच्या लोकांना सांग, मी आता बाकीच्या लोकांना सांगतो. हा, तर उद्या त्यांची व्यवस्थित सोय केली पाहिजे आपल्याला. हां, तर तेवढं तू काम कर. ती नष्ट करू नका. साहेब, आता मला कळलं, काल मी बांध जाळला होता, त्यापुढे मी बांध विजवल्याशिवाय येणार नाही. हेच मला ऐकायचं होतं तुमच्याकडून. तुम्ही एक जागरूक नागरिक आहात आणि यापुढे बांध जाळताना काळजी घेताल आणि वणवा लागणार नाही याची दक्षता घेताल. जय जंगल, जय संवर्धन. जय जंगल, जय संवर्धन. जय जंगल, जय संवर्धन. जय जंगल, जय संवर्धन. जय जंगल, जय. तुझ्या पायरीशी कुणी सान थोर नाही, साध सुन्या काळजाची तुझ्या कानी जाई. तरी देवा सरनायो भोग कशा पायी, हरवली वाट दिशा अंधारल्या धाई. वाळूनी उधळतो जीव माय बापा, वनवायो उरी पेटला. खेळ मांडला